नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे व कंपनीची नोंदणी अवस्था तसेच कंपनीच्या नोंदणीतील टप्पे आज आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे एकूण 5 टप्प्यांचा यामध्ये समावेश आहे। कंपनी प्रवर्तनामध्ये किती टप्पे आहेत? 5 टप्पे आहेत। पहिला टप्पा आहे व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे। दुसरा टप्पा आहे त्यामध्ये आर्थिक नियोजन करणे। तिसरा टप्पा आहे घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे। चौथा टप्पा आहे प्राथमिक करार करणे आणि 5वा टप्पा आहे प्रथम संचालकाची नेमणूक करणे। तर सर्वप्रथम आपण हे टप्पे क्रमवाईज अभ्यासणार आहोत। पहिला कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे। तर पहिला टप्पा आहे व्यवसायातील विविध संधीचा शोध घेणे। बघा, प्रवर्तक जे असतात ते कंपनी स्थापनेसाठी धडपडणारे व्यक्ती असतात। ते कंपनीच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणारे व्यक्ती असतात। ते खूप प्रयत्न करतात। तसेच प्रवर्तक नेहमीच नवीन व्यावसायिक संधीचा शोध घेत असतात। प्रवर्तक काय करतात? नवीन व्यावसायिक संधीचा शोध घेत असतात आणि त्या शोधातच असतात की व्यवसाय नेमकं कुठे सुरू करता येईल, कसा सुरू करता येईल। आलं लक्षामध्ये? या संधीच्या शोधातच ते असतात। आणि तसेच ही संधी निवडताना ते व्यवसायाची व्याप्ती आणि ही संधी निवड करत असताना ते व्यवसायाच्या संधी निवड करत असताना त्यामध्ये ती व्यवसायाची व्याप्ती व्यवसाय हा कशा प्रकारे स्थापन करायचा, तसेच बाजारपेठेतील काय स्थान आहे, बाजारपेठेतील स्थानाचा ते काय करतात? अभ्यास करतात। बाजारपेठेतील स्थान हे व्यवसायासाठी खूप महत्त्वाचं असते आणि बाजारपेठेमध्ये जर मालाला योग्य स्थान निर्माण झाले नाही तर तो व्यवसाय काय होऊ शकतो? तोट्यात येऊ शकतो। म्हणून प्रवर्तक आधी बाजारपेठेतील स्थान या घटकाचा अभ्यास करतात। तसेच उत्पादन घटकाची उपलब्धता। व्यवसायासाठी उत्पादन करण्यासाठी कच्च्या मालाची खूप गरज असते। तसेच उत्पादन घटकाची उपलब्धता या गोष्टीचा सुद्धा प्रवर्तक काय करत असतात? विचार करत असतात, अभ्यास करत असतात। तसेच व्यावसायिक संधीच्या शोधात असताना ते या गोष्टीकडे सुद्धा काय करत असतात? महत्त्व देत असतात। कोणत्या गोष्टीकडे? उत्पादन घटकाची उपलब्धता। तसेच उपयुक्तता खूप महत्त्वाची आहे। बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तूची काय उपयोग आहे आणि एखाद्या वस्तूचा उपयोग हा चांगल्या प्रकारे होत असेल तर ग्राहक त्या वस्तू घेण्याकडे काय होतात? आकर्षित होतात। म्हणून चांगली वस्तू कंपनी निर्माण करत असते आणि चांगल्यात चांगली वस्तू निर्माण केलेली वस्तू ही ग्राहकांना आवडत असते आणि त्या वस्तूची उपयुक्तता म्हणजेच काय म्हणता येईल त्याला की रिझल्ट जर ग्राहकाला चांगला आला एखाद्या वस्तूचा, तर ग्राहक काय करतात? ती वस्तू परत नव्याने खरेदी करतात। म्हणजे त्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकाचा काय असतो? नेहमीच कल असतो। म्हणजेच वस्तूची उपयुक्तता ही खूप महत्त्वाची आहे। वस्तू निर्माण करताना वस्तूची उपयुक्तता ही खूप महत्त्वाची आहे आणि वस्तूची उपयुक्तता ही प्रवर्तक काय करत असतात? विचारात घेत असतात आणि इत्यादी बाबीचा विचार करून त्यानुसार व्यवसाय आराखडा तयार करत असतात। बघा, इत्यादीचा विचार प्रवर्तक करत असतात आणि त्यानुसार व्यवसायाचा आराखडा तयार करत असतात। या सर्व गोष्टीचा ते बारकाईने अभ्यास करतात आणि ह्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर ते व्यवसायाचा आराखडा काय करत असतात? तयार करत असतात। आणि व्यवसायाचा आराखडा तयार करण्यासाठी त्यांना या गोष्टीचा अगोदर अभ्यास करावा लागतो, विचार करावा लागतो। त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून ते व्यवसायाचा आराखडा बनवित असतात। नंतरचा टप्पा आहे आर्थिक नियोजन करणे। आता कोणताही व्यवसाय असेल, कंपनी असेल, तर त्या व्यवसायासाठी पैशाची नितांत गरज असते।
आर्थिक गोष्टीवरच तो व्यवसाय काय असतो अवलंबून असतो. जर आर्थिक गरज भागवली जात नसेल तर तो व्यवसाय स्थापन होणार नाही, सुरू करता येणार नाही. म्हणजे आर्थिक बाब ही व्यवसायासाठी खूप महत्त्वाची असते आणि आर्थिक बाबीचं नियोजन हे प्रवर्तक करत असतात. म्हणजेच ठरविलेल्या व्यवसायाचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करतात. त्यांनी कोणता व्यवसाय ठरवला ते व्यवसाय ठरवत असतात आणि त्या व्यवसायाचं स्वरूप आणि प्रमाण लक्षात घेऊन आर्थिक नियोजन करत असतात. आणि आर्थिक नियोजन करताना त्यांना अनेक गोष्टीला सामोरं जावं लागतं. आणि आर्थिक नियोजनात भांडवलाची रक्कम, आर्थिक नियोजनामध्ये भांडवलाची रक्कम ही खूप महत्त्वाची असते. बघा, भांडवल हे व्यवसायासाठी महत्त्वाचा घटक आहे. विना भांडवलाचा व्यवसाय सुरू करता येत नाही आणि व्यवसायाला मोठ्या प्रमाणात कशाची गरज असते, भांडवलाची गरज असते. आणि हे भांडवल गोळा करण्याचं कार्य कोण करत असतं, प्रवर्तक करत असतात. तसेच भांडवल उभारणीचे स्रोत, तर भांडवल नेमकं कसं जमा करायचं, बँकाकडून घ्यायचं तर कुठल्या माध्यमातून ते जमा करायचं, गोळा करायचं, हे प्रवर्तकासमोर खूप मोठे काय असते, आव्हान असते. आणि प्रवर्तक काय करत असतात, भांडवल उभारणीचे स्रोत निश्चित करत असतात आणि विविध स्रोताद्वारे भांडवल उभारणी करणे हे प्रवर्तकाचं काय असते, कार्य असते. आणि यावरच ते विचार करतात लक्षात. आणि या गोष्टीकडं प्रामुख्याने ते काय करत असतात, महत्त्व देत असतात आणि विचार करत असतात. आणि विचार करून भांडवलाची रक्कम असेल, भांडवल उभारणीची स्रोत असतात याचा काय करत असतात, अभ्यास करत असतात. लक्षामध्ये नंबर 3 टप्पा आहे घटनापत्रक व नियमावली मसुदे तयार करणे. आता घटनापत्रक व नियमावलीचे मसुदे तयार करत असतात. बघा, घटनापत्रक हा कंपनीसाठी खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे आणि कंपनीची घटना त्यामध्ये दिलेली असते. तसेच विविध कलमांचा त्यामध्ये समावेश केलेला असतो घटनापत्रकामध्ये. जसे नाव कलम असते, स्थळ कलम असते, भांडवल कलम असते, अशा प्रकारचे उद्देश कलम असते. अशा प्रकारचे कलमाचा समावेश त्या घटनापत्रकात केलेला असतो. आणि नियमावली, आता कंपनी जर सुरू करायची असली तर नियमावलीला खूप महत्त्व आहे. नियमावलीशिवाय कंपनी सुरू करता येत नाही. नियमावली, कायद्यानुसार नियमावली असते आणि या नियमावलीच्या तरतुदीचं पालन करूनच कंपनी ही स्थापन झालेली असते आणि स्थापन करता येते. म्हणजेच कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारे 2 महत्त्वाचे दस्तऐवज घटनापत्रक व नियमावलीचे मसुदे तयार केले जातात. आणि हे घटनापत्रक आणि नियमावली हे कंपनीसाठी खूप महत्त्वाचे असते आणि त्याचे मसुदे तयार केले जातात. सदर दस्तऐवज कंपनी नोंदणी अर्जासोबत कंपनी नोंदणी कार्यालयास सादर करावे लागतात. आणि हे सदर 2 दस्तऐवज आहे, कोणकोणते, घटनापत्रक आणि नियमावली. हे कंपनी नोंदणी अर्जाबाबत, कंपनीचा जो नोंदणी अर्ज असतो आणि त्या कंपनी नोंदणी अर्जासोबत, कंपनी नोंदणी अर्जाबाबत नाही, कंपनी अर्जासोबत कोणकोणते घटनापत्रक आणि नियमावली कंपनी नोंदणी कार्यालयास सादर करावे लागतात. कंपनी नोंदणीचा जो अर्ज असतो त्याच्यासोबत घटनापत्रक आणि नियमावली अर्जासोबत असतात. आणि सदर दस्तऐवज कंपनी नोंदणी अर्जासोबत कंपनी नोंदणी कार्यालयात जमा करावे लागतात, म्हणजे सादर करावे लागतात. घटनापत्रक आणि नियमावली हे कंपनी अर्जासोबत कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावे लागतात. नंतरचा टप्पा आहे प्राथमिक करार करणे. तर प्राथमिक करार प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकामार्फत प्रारंभिक महत्त्वाचे करार केले जातात. प्रवर्तकामार्फत प्रारंभिक काय केले जातात, करार केले जातात. आणि यामुळे कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनी लगेचच काय करते, पुढील व्यवसाय कार्यास सुरुवात करू शकते. आणि कंपनी काय करते, पुढील व्यवसाय कार्यास लगेच सुरुवात करू शकते. नंतरचा टप्पा आहे प्रथम संचालकाची नेमणूक. तर प्रवर्तक प्रथम संचालकाची काय करतात, नेमणूक करतात. प्रवर्तक काय करतात, प्रथम संचालकाची नेमणूक करतात. प्रथम संचालक हे नेमावेच लागतात आणि त्यांची नेमणूक कोण करतं, प्रवर्तक करत असतात. नोंदणीनंतर प्रथम संचालक व्यवस्थापनाचा कार्यभार आपल्या हाती घेतात. आणि नोंदणीनंतर प्रथम संचालकाचा जो कार्यभार असतो तो स्वतः ते त्यांच्या हाती घेतात, म्हणजे प्रवर्तक हे स्वतःच्या हाती घेतात. लक्षात. आणि प्रवर्तक बरेचदा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून
स्वतःचे नामांकन करतात। आणि प्रवर्तक बऱ्याच वेळेस काय करतात, संचालक म्हणून स्वतःचे काय करत असतात, नामांकन करतात। म्हणजेच प्रवर्तक बऱ्याचदा कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करतात। कंपनीचे प्रथम संचालक कोण असतात, प्रवर्तक असतात। आणि बऱ्याच वेळेस ते तसं नामांकन करतात, कंपनीचे प्रथम संचालक म्हणून स्वतःचे नामांकन करतात। नंतरचा टप्पा आहे तर आता हाच टप्पा होता प्रथम संचालकाची नेमणूक। प्रवर्तक काय करत असतात, प्रथम संचालकाची नेमणूक करत असतात। नंतर आहे आपल्याला अभ्यासायचं आहे, आणि ते म्हणजे कंपनीची नोंदणी अवस्था। आता कंपनीची नोंदणी अवस्था, तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायाचे स्वरूप, उद्देश व आवश्यक भांडवल यावर प्रवर्तक कोणत्या प्रकारची कंपनी स्थापन करायची ते ठरवतात। उदाहरणार्थ खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी। कशानुसार हे ठरवलं जातं, तर व्यवसायाचे स्वरूप काय आहे, उद्देश कसा आहे आणि आवश्यक भांडवल यावर प्रवर्तक कोणत्या प्रकारची कंपनी स्थापन करायची ते ठरवितात। म्हणजे उदाहरणार्थ खाजगी कंपनी स्थापन करायची की सार्वजनिक कंपनी स्थापन करायची, हे प्रवर्तक काय करत असतात, ठरवित असतात। तर यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे कंपनीच्या नोंदणीतील टप्पे। आता कंपनीची नोंदणी करायची असते आणि त्यामध्ये कोणकोणत्या टप्प्याचा काय होतो, समावेश होतो। तर त्यामध्ये विविध टप्प्यांचा काय होतो, समावेश होतो। तर पहिला टप्पा आहे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे। पहिला टप्पा कोणता आहे, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे। तर डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळविणे म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घ्यावे लागते। आणि हे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हे घ्यावेच लागते। आणि डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे प्रस्तावित पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो। बघा, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घेण्यासाठी कंपनीचे जे प्रस्तावित पहिले संचालक असतात आणि यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घेण्यासाठी। लक्षात, पहिला टप्पा काय आहे, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे। आणि हे पहिले जे संचालक असतात त्यांना तो अर्ज करावा लागतो। तो अर्ज कुठे करावा लागतो, प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा लागतो। लक्षात, आणि हा अर्ज केल्यानंतर त्यांना डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळते। नंबर 2 टप्पा आहे संचालकाचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCA कडे नोंदविणे। बघा, संचालकाची नावे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, आता हे प्रमाणपत्र कोणाचे नावे मिळते, संचालकाच्या नावे मिळते डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र। आणि हे मिळाल्यानंतर त्याची नोंद कुठे करावी लागते, तर याची नोंद MCA कडे करणे आवश्यक आहे। याची नोंद MCA कडेही करावीच लागते, ती आवश्यकच आहे। आणि MCA प्रत्येक संचालकाचा ओळख क्रमांक, डीन, वैयक्तिक माहिती इत्यादी तपशिलाची नोंद ठेवते। DIN म्हणजेच काय, संचालकाचा ओळख क्रमांक तसेच वैयक्तिक माहिती इत्यादी तपशिलाची काय करते, नोंद ठेवते। आणि कंपनी व्यवहार मंत्रालय, कंपनी व्यवहार मंत्रालय हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवते। म्हणजेच हे MCA कार्यालय प्रशासकीय अंमलबजावणीवर काय करत असते, देखरेख ठेवते। पण कोणत्या, कंपनी व्यवहार मंत्रालय हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर काय करत असते, देखरेख ठेवत असते। लक्षात, आता नंतरचा टप्पा आहे आणि तो म्हणजे संचालक ओळख क्रमांक मिळविणे। तर संचालक ओळख क्रमांक मिळविणे, तर प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकापैकी ज्या संचालकाकडे संचालक ओळख क्रमांक आहे ते नाही, प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकापैकी ज्या संचालकाकडे संचालक ओळख क्रमांक नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी SPICE 32 यामध्ये अर्ज करावा लागतो। बघा,
तर केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी काय करावा लागतो, अर्ज करावा लागतो आणि अर्ज केल्यानंतरच काय भेटते, संचालकांना संचालक ओळख क्रमांक भेटतो. लक्षात, म्हणजे ज्या संचालकांना संचालक ओळख क्रमांक नाही यांना हा ओळख क्रमांक भेटतो, पण त्यासाठी अर्ज हा करावा लागतो आणि हा अर्ज संचालक ओळख क्रमांकासाठी असतो. लक्षामध्ये, तर कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीस 8 अंकी नंबर दिला जातो. कंपनीची संचालक म्हणून नियुक्त व्यक्ती असतात आणि ह्या व्यक्तींना जे नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्ती आहे त्यांना 8 अंकी काय केला जातो, ओळख क्रमांक दिला जातो. लक्षामध्ये, नंतरचा टप्पा आहे आणि तो म्हणजे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. आता कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी काय करावं लागतो, प्रस्ताव हा सादर करावा लागतो आणि त्यानंतरच कंपनीचे नाव ठरविले जाते. आता प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक RUN फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे विहित शुल्कासह पाठवितात. बघा, अर्ज भरावा लागतो आणि हा अर्ज RUN फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे विहित शुल्कासह पाठवितात आणि हा अर्ज पाठवल्यानंतर काय भेटते, कंपनीचे नाव आरक्षित केले जाते. लक्षात, आणि केंद्रीय नोंदणी केंद्र म्हणजेच कंपनीच्या नोंदणीसाठीच्या सुविधा जलद पुरविणारे, विशेषतः कंपनीचे नाम आरक्षण, डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र यासाठीचे केंद्र म्हणजेच केंद्रीय नोंदणी केंद्र म्हणजे CRC. लक्षात, आणि ह्या CRCकडे विहित शुल्कासह अर्ज पाठवला जातो आणि म्हणजेच MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे CRC विहित शुल्कासह पाठवितात आणि त्यानंतर कंपनीचे नाव हे काय केले जाते, आरक्षित केले जाते. नंतरचा टप्पा आहे घटनापत्रक व नियमावली. तर घटनापत्रक, कंपनी नोंदणीसाठी घटनापत्रक व नियमावली हे 2 महत्त्वाचे दस्तऐवज आहे. कंपनीची नोंदणी जर करायची असेल तर त्यासाठी 2 महत्त्वाचे काय आहे, दस्तऐवज आहे. पहिला दस्तऐवज आहे तो म्हणजे घटनापत्रक आणि दुसरा आहे नियमावली. आणि हे 2 महत्त्वाचे दस्तऐवज कंपनीच्या नोंदणीसाठी काय आहे, आवश्यक आहे. कंपनी नोंदणीसाठी हे दस्तऐवज सादर करावे लागतात आणि कंपनीची जेव्हा नोंद करायची असते आणि नोंद करण्यासाठी हे 2 दस्तऐवज सादर करावे लागतात आणि हे 2 दस्तऐवज सादर केल्याशिवाय कंपनीची नोंदणी पूर्ण होत नाही. कंपनीच्या नोंदणीसाठी घटनापत्रक आणि नियमावली हे 2 दस्तऐवज सादर करावे लागतात. या दस्तऐवजामध्ये कंपनीच्या उद्दिष्टाशी निगडीत कायदेशीर व तांत्रिक बाबीचा आणि नियमाचा उल्लेख असतो. बघा, आणि या दस्तऐवजामध्ये कंपनीचे जे निगडीत उद्दिष्ट आहे या उद्दिष्टाचा समावेश कायदेशीर निगडीत, जसे या दस्तऐवजामध्ये कंपनीच्या उद्दिष्टाशी निगडीत कायदेशीर व तांत्रिक बाबीचा आणि नियमाचा काय असतो, उल्लेख असतो. तांत्रिक बाबी असतात, नियम असतात, तसेच कंपनीच्या उद्दिष्टाशी निगडीत कायदेशीर, तांत्रिक बाबी आणि नियमाचा उल्लेख या दस्तऐवजामध्ये असतो. लक्षात, आणि प्रवर्तक घटनापत्रक व नियमावली तयार करण्यासाठी कंपनी सचिव, कायदेतज्ञ इत्यादी व्यक्तीची मदत घेतात. आणि प्रवर्तक काय करतात, घटनापत्रक आणि नियमावली तयार करत असतात आणि हे घटनापत्रक आणि नियमावली तयार करत असताना कंपनीचे सचिव असतात, तसेच कायदेतज्ञ असतात इत्यादीच्या व्यक्तीची काय करत असतात, ते मदत घेत असतात आणि नंतर हे 2 दस्तऐवज तयार करत असतात. कंपनी सचिव आणि कायदेतज्ञाची प्रवर्तक मदत घेतात आणि घटनापत्रक आणि नियमावली तयार करत असतात. लक्षात, आणि सार्वजनिक कंपनीच्या एकापेक्षा जास्त भाग बाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा भाग बाजाराकडे समीक्षणासाठी सादर करून त्यावर सूचना मागवितात. बघा, सार्वजनिक कंपनीच्या एकापेक्षा जास्त भाग बाजारामध्ये नोंदणीसाठी प्रवर्तक काय करतात, घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा भाग बाजाराकडे समीक्षणासाठी सादर करून त्यावर सूचना मागवित असतात. लक्षात, आणि यानंतरचा टप्पा आहे घटनापत्रक व नियमावलीतील सही, मुद्रांक व दिनांक. तर कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या व्यक्तींनी
स्वहस्ताक्षरात स्वतःचे नाव, पत्ता असेल, हुद्दा असेल व व्यवसाय लिहून एका साक्षीदारासमोर सही करणे आवश्यक आहे. आणि हे सर्व लेखी त्यांना लिहावं लागतं, स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहावं लागतं आणि ते लिहून एका साक्षीदारासमोर सही करणे काय असते, आवश्यक असते. आणि त्याचबरोबर साक्षीदारांचाही नाव असेल, पत्ता असेल, हुद्दा असेल, व्यवसाय असेल हे लिहून सही करणे अपेक्षित आहे. आणि साक्षीदार जे असतात त्यांचेसुद्धा नाव असतो, पत्ता असतो, हुद्दा असतो, तसेच व्यवसाय असतो असे लिहून त्याच्यावर सही करणे काय असते, आवश्यक असते. लक्षात, हे साक्षीदारांचं बी नाव, पत्ता, हुद्दा सर्व माहिती लिहिली जाते. आणि व्यवसाय असेल तो पण लिहिला जातो आणि सही केली जाते. लक्षात, आणि सही करणे काय असते, अपेक्षित आहे. नंतर घटनापत्रक व नियमावलीवर सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर मुद्रांक शुल्क भरावे लागते. आणि कंपनीच्या अधिकृत भांडवलावर काय करावं लागते, मग मुद्रांक शुल्क भरावे लागते. आणि या सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1819 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर मुद्रांक शुल्क हे भरावे लागते. आणि तसेच हे शुल्क कंपनीच्या भाग भांडवलावर तसेच त्या राज्यावर अवलंबून असते. बघा, आणि हे शुल्क कशावर अवलंबून असते, हे शुल्क कंपनीच्या भांडवलावर व त्या राज्यावर काय असते, अवलंबून असते. राज्य जे असेल त्या राज्यानुसार ते काय असते, अवलंबून असते. तसेच घटनापत्रक व नियमावलीवर दिनांक असणे आवश्यक आहे. जे घटनापत्रक असते कंपनीची नियमावली असते आणि यावर दिनांक असणे काय असते, आवश्यक असते. विना दिनांकाचे हे कागदपत्र ग्राह्य धरले जात नाही. तर घटनापत्रकावर नियमावली या 2 दस्तऐवजावर दिनांक असणे काय असते, आवश्यक असते आणि आवश्यकच आहे. हा दिनांक मुद्रांक दिनांक असू शकतो किंवा त्यानंतरचा दिनांक असू शकतो. आणि हा दिनांक कसा असू शकतो, हा दिनांक मुद्रांक दिनांकसुद्धा असू शकतो किंवा त्यानंतरचा दिनांकसुद्धा असू शकतो. मुद्रांक शुल्क कंपनी नोंदणीच्या वेळी भरले जाते. आणि हे जे मुद्रांक शुल्क आहे हे कधी भरले जाते, तर कंपनीच्या नोंदणीच्या वेळी भरले जाते. जेव्हा कंपनीची नोंदणी करायची त्यावेळेस नोंदणी शुल्क हे भरावे लागते. लक्षात, नंतरचा टप्पा आहे आणि तो म्हणजे कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे. तर कंपनी नोंदणीसाठी इतर महत्त्वाची कागदपत्रे काय असतात, आवश्यक असतात. त्यामध्ये नंबर 1 आहे संचालकाचे संमतीपत्र. कंपनीची जर नोंदणी करायची असेल तर या नोंदणीसाठी संचालकाचे संमतीपत्र हे काय असते, आवश्यक आहे. आणि संचालकाच्या संमतीशिवाय कंपनीची नोंदणी होत नाही. लक्षात, म्हणजे कंपनीच्या नोंदणीसाठी संचालकाचे संमतीपत्र हे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तीने प्रथम संचालक म्हणून काम करण्याचे निश्चित केले आहे अशा संचालकांना लेखी संमतीपत्र द्यावे लागते. आणि जो संचालक हा प्रथम संचालक म्हणून काम करण्याचे निश्चित करतो अशा संचालकाला हे संमतीपत्र द्यावे लागते. अशा संचालकाची यादी केली जाते. आणि अशा संचालकाची काय केली जाते, यादी केली जाते. आणि यादी करणे हे काय असतं, आवश्यक असतं. आणि तसेच त्यामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती असेल, DIN असेल, इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदासंबंधी लेखी खुलासा इत्यादीचा यादीमध्ये समावेश असतो. आणि ही जेव्हा यादी केली असते या यादीमध्ये त्यांचं काय असते, वैयक्तिक माहिती असते, DIN माहिती असते आणि इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदासंबंधी लेखी खुलासा इत्यादी यादीमध्ये समावेश असतो. इत्यादीचा यादीमध्ये काय असतो, समावेश असतो. आणि तसेच संमतीपत्र कंपनी कायदा 2013 प्रमाणे निर्देशित नमुन्यामध्ये असावे. आणि हे जे प्रथम संचालक म्हणून जी व्यक्ती काम करते त्याला संमतीपत्र हे द्यावे लागते. आणि हे संमतीपत्र कसे असावे लागते, तर कंपनी कायदा 2013च्या प्रमाणे म्हणजेच निर्देशित नमुन्यामध्ये असावे. कंपनी कायदा 2013च्या निर्देशित नमुन्यामध्ये हे प्रमाणपत्र असावे. लक्षात. आता नंबर 2 काय कागदपत्र आवश्यक आहे दस्तऐवज नोंदणीसाठी, तर कागदपत्र कोणतं आहे, व्यवस्थापक, चिटणीस इत्यादी विषयी माहिती. जे व्यवस्थापक असतात
आणि कंपनीचे चिटणीस असतात त्यांच्याविषयी माहितीही सादर करावी लागते. म्हणजेच कंपनीच्या नियमावलीवर सही करणाऱ्या व्यवस्थापक असेल, चिटणीस असेल इत्यादी विषयी माहिती प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक आहे. आणि इत्यादी माहिती प्रस्ताव सादर करण्यासाठी काय आवश्यक आहे, म्हणजे व्यवस्थापकाची माहिती असते आणि चिटणीसाची माहिती असते. या दोघांविषयी माहिती ही सादर करावी लागते लक्षामध्ये, आणि ती सादर करण्यासाठी काय असते आवश्यक आहे. आणि लक्षामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीच्या प्रवर्तनातील टप्पे, कंपनी प्रवर्तनातील टप्पे यांचा अभ्यास केलेला आहे. तसेच कंपनीची नोंदणी अवस्था, कंपनीच्या नोंदणीतील टप्पे यांचा अभ्यास केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.